नमस्कार. स्तोत्र अँड मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आम्ही घेऊन आलो आहोत नवीन वर्षातील नवा उपक्रम. यामध्ये आम्ही नवीन महिना सुरू व्हायच्या काही दिवस आधी त्या महिन्यातील येणाऱ्या सणांबद्दल सांगणार आहोत. तसे तर तुम्ही पण काही दिवस आधी कॅलेंडर बघून पुढच्या महिन्यात काय तयारी करायची हे ठरवत असालच. हा व्हिडिओही तुम्हाला आठवण करून देईल. आज बघूया जानेवारी 2026 मधील सण. या महिन्यातील मोठा सण मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवार रोजी आहे. या वर्षी रथसप्तमी लवकरच म्हणजे 25 जानेवारी रविवारी आली आहे. त्यामुळे संक्रांतीच्या हळदी कुंकवाला 12 दिवस मिळत आहेत. म्हणून पटापट तयारीला लागा. किराणा सामानात तिळगुळ मागवा आणि 10-11 तारखेच्या वीकेंडला भोगीसाठीच्या भाजीला लागणाऱ्या भाज्या आणून ठेवा. बाजरीचे पीठही आणून ठेवा, म्हणजे भोगीच्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी करता येईल. हळदी कुंकवाचा दिवस ठरवा. काय लुटायचे म्हणजेच वाण काय द्यायचे म्हणजेच वस्तू काय द्यायची ते ठरवून त्याप्रमाणे वस्तू मागवा. यावेळेसची संकष्ट चतुर्थी अंगारकी म्हणजेच मंगळवारी आलेली आहे. ती 6 जानेवारीला आहे. चंद्रोदय रात्री 9:16 आहे. याच महिन्यात श्री गणेश जयंती आहे. ती विनायक चतुर्थीला म्हणजे 22 जानेवारी गुरुवारी आहे. वसंत पंचमी 23 जानेवारीला शुक्रवारी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शाकंभरी पौर्णिमा शनिवार 3 जानेवारीला आहे. माघ स्नानारंभही याच दिवसापासून होत आहे. आपल्या भारत मातेचा गणराज्य दिन 26 जानेवारी सोमवारी आलेला आहे. त्यामुळे 24, 25, 26 शनिवार, रविवार, सोमवार अशी सलग 3 दिवस सुट्टी मिळत आहे. सुट्टीसाठी तुम्ही जरी बाहेर गेलात तरीही जिथे असाल तिथून झेंड्याला वंदन आणि भारत मातेचे स्मरण करायला विसरू नका. चला तर मग लवकरच पुन्हा भेटू एखाद्या स्तोत्र, मंत्र किंवा उपयुक्त माहिती सोबत. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. फेब्रुवारी महिन्यातील सणांबद्दल सांगणारा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ.